हाय हॅलो नमस्कार मंडळी सगळ्यांना. सगळ्यात आधी गुड मॉर्निंग. आणि आज आहे फ्रायडे, सो आपला मूड खूप छान आहे. आणि आत्ता मी निघाली ऑफिसला आणि आज चक्क मला हे सोडायला येत आहे. सो लवकरात लवकर पोहोचेल कारण काल ट्रॅफिकमध्ये अडकली होती. सो चला पटकन ऑफिसला जाऊया आणि भेटूया. आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग घडणार आहे. सो ब्लॉग आपला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. ओके. वातावरण खूप छान आहे आज बाहेर आणि थोडा पाऊस आलेला आहे. थोडं परत थंड वाटतंय कारण सकाळपासून ऊन होतं आणि अचानक पाऊस आला. तर बघूया ऑफिसकडे ऊन आहे का पाऊस आहे आपल्या. बघा किती सुंदर हवा येते. बाईकवर ऑफिसला जाण्याची मजाच वेगळी असते BMTवर जाण्यापेक्षा. छान वातावरण झालेलं आहे बाहेर. हवा हवाई हवा हवाई हवा हवाई. सो मी ऑफिसला पोचली आहे आणि फक्त मी 20 मिनिटात बाईकवर पोचली म्हणून मला खूप आनंद होतोय आज की घरातून लेट निघाल्यानंतर पण मी लवकर पोचले. आणि आज ऑफिसला चक्क गर्दी कमी आहे फ्रायडे असल्यामुळे. सो आज पण आपण आता ODCमध्ये जाऊया, पटपट काम करूया आणि आपले आवर्स कंप्लीट करून निघूया. ही बघा आमची चिंकूबाई घरी आलो आणि चिंकूबाईला आज सुई दिलेली आज आमच्या चिंकूबाईला 1.5 महिन्याची लस दिलेली आहे. मग तिला ललू येतंय ना चिंकूबाई. ओ ललू येतंय आज. आता गप्पा करायला बघते तू चिंकूबाई. तुम्ही नाव नाही सजेस्ट केले कमेंटमध्ये म्हणून मी तिचं नाव चिंकूबाई ठेवून दिलं. चिंकूबाई बघा कशी बघते तुम्हाला. बघा सगळ्यांनी आमची चिंकूबाई कशी बघते. ओ ओ ओ ओ ओ. सो आज मी खूप हॅप्पी आहे कारण की आज आहे फ्रायडे आणि मी लवकर लॉगआउट केलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर. आणि बाहेर जाण्याचं कारण असं आहे की यांच्या दादाची कॅब निघाली आहे सकाळपासून आणि ती बसवणं अर्जंट आहे कारण की माझ्या केसमध्ये मी 15 दिवस डिले केला होता आणि त्याच्यामुळे परत ते मेजरमेंट चुकलं होतं. सो डॉक्टर बोलले होते की जेव्हा निघते त्याच्या 2-3 दिवसाच्या आत तुम्ही बसवलेली चांगली असते. सो आता आपण जाऊया डॉक्टरांकडे आणि त्यांची कॅब बसून येऊया आणि त्याच्यानंतर भेटूया घरी. हा आमचा आकुर्डीचा एरिया आणि इकडं मान्सून सेल लागून गेलेला आहे. सो मी आता यांना बोलले की आपण येता एकदा बघू या दुकानांमध्ये. बघा तुम्ही बघू शकता इकडं दरवर्षी सेल लागतो. आम्ही आधी या एरियात राहायचो म्हणजे म्हणून मला आयडिया आहे. तुम्ही आता येताना बघणार एक त्याच्यात काय ड्रेस वगैरे. तर यांना सांगितलं मी आणि हे असे हसताय मस्तपैकी की बायकांचं तुमचं चालूच असतं बॉस. त्यांचं एक हे होतं त्याच्या हसण्यामागे कारण आमचा जुना घराचा एरिया आहे. आम्ही इकडे राहायचो आधी. खूप साऱ्या आठवणी या एरियासोबत. आणि जवळजवळ आम्ही 1 वर्ष इकडे राहिलो होतो. कसं असतं ना जिकडं गेला माणूस राहायला म्हणजे तिकडच्या आठवणी खूप साऱ्या कलेक्ट करतो. आणि आता आम्ही परत थांबलोय मध्ये स्टॉप घेतोय ज्यूसवाल्याकडे. तुम्ही बघू शकता हा ज्यूसवाला इथं खूप छान म्हणजे पैसा वसूल ज्यूस मिळतो प्यायला. काय हां पायनॅपलच. सो काही आम्ही इथं मध्ये स्टॉप घेतलेला आहे कारण मला झालेली ॲसिडिटी. मी ऑफिसमध्ये आज टिफिनला कारले सोबत घेऊन गेली होती आणि कारल्यासोबत मी हुशारने बटरमिल्क घेतलं होतं. मला माहीत नव्हतं ॲक्च्युली. सो त्याच्यामुळे मला ॲसिडिटी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता मी विचार करते की एकदा ज्यूस पिऊन घेऊ म्हणजे थोडं बरं वाटेल. सो बघा तुम्ही इकडे हे आकुर्डीला ज्यूस खूप छान मिळतो. कोणता पण ज्यूस घ्या, पायनॅपल घ्या. जर तुम्ही या एरियात आले तर नक्की ज्यूस पिऊन बघा इकडचा. पायनॅपलपासून तर याच्यापर्यंत मोसंबी, ऑरेंज, डाळिंबचा सगळे ज्यूस खूप छान म्हणजे क्वालिटी खूप छान असते यांची. एकदम पाणी वगैरे जास्त नसतं म्हणून एकदा नक्की ट्राय करा. आणि मी तुम्हाला एक कॉमेडी वस्तू दाखवते. मी काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. बघा 1 मिनटं. सो मी केसांना हेअर बेल्ट लावून आलेली आणि हे टॉपला मस्तपैकी हे असंच अडकवून फिरते. आणि केव्हाचं माझं लक्ष नव्हतं तर आता याच्याकडे लक्ष गेलं. जर कोणी बघितलं असेल तर लोक हसत असतील मला, बट काही प्रॉब्लेम नाही. माझं लक्ष गेलं आहे. आता मी याला काढून घेते. याला आमच्या ऐराणीमध्ये काय म्हणता माहिती का? कुत्रा म्हणता याला, कुत्रा. ठीक आहे. ज्यूस आलेला आहे
आणि तुम्ही बघू शकता इकडे हा अंजीरचा आणि हा इकडा नॉर्मल पायनॅपल. सो आता लेट्स एन्जॉय दिस ज्यूस. या एरियात एक आठवण येते अजून. मी इकडून खालून अशी इथं यायची आणि इथं टिफिन द्यायला यायची यांना इकडं. इथं कधी कधी पावसामुळे एवढं पाणी राहायचं इथं या खालच्या या बोगद्यात, तसंच साईडने चालत यायची. सो इकडे मेट्रोचं काम चालू आहे जोरदार आकुर्डीमध्ये. आणि त्या साईडला आहे तुळजाभवानीचं मंदिर, आई तुळजाभवानी. तर तिकडं नवरात्रामध्ये खूप छान वाटतं. आणि आम्ही ह्या एरियात म्हणजे आम्हाला एकदम जवळ होतं, 5 मिनिटाच्या अंतरावर होतं तुळजाभवानीचं मंदिर. आणि आमच्या घरापासून नवरात्रामध्ये लाईन राहायची लोकांची दर्शनासाठी. सो बघा, हे बघा हे मंदिर, हे तुळजाभवानीचं मंदिर. खूप छान होता हा एरिया. पण कसं आहे, जिकडं गेला माणूस तिकडचं होतं. सो काही प्रॉब्लेम नाही, आपला एरिया पण चांगलाच आहे. गाईज आत्ता आपण पोचलो आहे डेंटिस्टकडे. आणि आज आम्ही विदाऊट अपॉइंटमेंट आलेलो आहे, कारण की ते यांच्या मित्राचे काय म्हणतात दाजीचे. सो बघूया आपण ते काय म्हणतात ते त्यांना. हे भेटत आहे तिथं. ठीक आहे. हां नाही का. सो आता कॅप लावली गेलेली आहे आणि यांना अर्धा तास पाणी वगैरे प्यायला नाही सांगितलेलं आहे. सो अर्धा तास यांच्या तोंडाला कुलूप राहणार आहे आता खायचं प्यायचं. आता तांदूळ घेतोय. याला वास चांगला आहे. अर्धा किलो घेऊन येऊ. आणि आम्हाला आता करायची बिर्याणी. सो आम्ही बिर्याणीसाठी इथूनच बाजूच्या शॉपमधून साईड ते घेतोय. आलेली मला कपडे बघायचे होते आणि मी तर त्यांना घेऊनच आली. त्यांनी ॲक्च्युली रूट चेंज करून घेतला होता, बट त्यांना मी घेऊन आली. सो बघू शकता तुम्ही इकडं. सो बघा तुम्ही इकडं कपड्यांचा असा प्रकारे सेल लागतो. लाईनीत दुकानं आहे 2-3 लहान मुलांच्या कपड्यांपासून. तर इकडं लहान मुलांच्या कपड्यांच्यापेक्षा इकडं लेडीजसाठी छान छान असतं, साड्या पण असतात. सो बघा या सिम्पल डेली वेअरसाठी. आणि इकडे काठापदराच्या पण आहे. अशा प्रकारे सगळ्या सुंदर सुंदर साड्या आहेत. आपण त्यांना बघू साडी आणि आवडली तर एक घेऊया. सो बघा तुम्ही इथं खूप साऱ्या साड्या आहे. ही एक पण सुंदर आहे, कलर पण छान आहे हिचा. ॲक्च्युली हे चॉईस करताय. सो आपण त्यांना बघू देऊया आधी. आणि इकडं पण हे बघा तुम्ही खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे साड्यांच्या. रिजनेबल प्राईसमध्ये भेटून जातात. मान्सून सेल लागला का सगळीकडेच असतो ॲक्च्युली हा सेल. सो बघा तिकडं मी बघायला आली, आता ते पण बघताय. माणसांना फक्त बायांचं नाव हे करता पुढे, पण माणसांना पण ॲक्च्युली बघायचं असतं. बघा किती मस्त मन लावून बघताय ते. मला एक ताई भेटल्या आणि मी व्हिडिओ काढत होती. त्या मला म्हणत होत्या की तुम्ही यूट्यूबर आहेत का, तुमचं चॅनल आहे का. मी त्यांना माझं चॅनलचं नाव सांगितलं. सो मे बी ते सर्च करतील आणि ते आपण बघतील आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ. असं ऐकून खूप आनंद होतो ना, कोणीतरी आपल्याला विचारतं आहे व्हिडिओ काढत असताना. हे बघा मी बघायचं राहिली आणि आता हे टी-शर्ट बघताय यांच्यासाठी. मी बोलली ना तुम्हाला, माणसं फक्त बायांचं नाव पुढे करता, बट त्यांना पण बघायचं असतं. किती मस्त मन लावून बघताय ते. पण कलर चांगला आहे तसं. जेंट्ससाठी पण छान छान टी-शर्ट आहे बघा. इकडं सगळे हापच असतील इथं. एक त्यांनी घेतला होता इकडून आणि त्याची क्वालिटी म्हणजे चांगली निघाली. तिकडे ड्रेस मटेरियल पण. ते ड्रेस मटेरियल है का ये? क्या रेंज है उसकी? अलग अलग रेंज है क्या सबकी? अच्छा. ड्रेस मटेरियल ॲक्च्युली छान असतं, बट त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की शिवणारा टेलर वगैरे चांगला भेटला तर एकदम फिटिंग वगैरे व्यवस्थित बसते. नाहीतर मग एवढं महाग कापड घ्यावं आणि परत ती शिलाईन द्यावी आणि तरी पण आपलं मन शेवटी नाराज होतो. सो मोस्टली सगळे लेडीज गर्ल्स अवॉइड करता मटेरियल आजकाल घ्यायचं. आणि तेवढ्या रेंजमध्ये आपल्याला पूर्ण 3 पीस सेट भेटून जातो. सो बघा आता ते पिऊसाठी बघताय इकडं. काय हो पिऊसाठी? छान आहे ना रेड कलरचा. तिचे पप्पा तिच्यासाठी बघताय ड्रेस. समाधान होत नाही. आता आम्ही दुसरं दुकान बघून घेऊ आणि नंतर आपण निवांत येऊ, कारण की आपल्याला घरी जाऊन पुलाव पण बनवायचा आहे. बिर्याणी नाही पुलाव, सॉरी. कारण की मी आधी तुम्हाला बिर्याणी बोलली होती वाटतं.
सो आता तुम्ही बघून घ्या, इकडे पण खूप साऱ्या साड्या आहेत बघा. इकडे पण खूप सुंदर सुंदर आहे आणि क्वालिटीचा काही विषय राहत नाही, कारण की मी 1-2दा घेतलेले आहे. क्वालिटी पण चांगलीच असते. ते असं असतं की ते पावसाळ्यात ते सेल लावून देतात साड्यांचा, कारण की दिवाळीपर्यंत नवीन माल येतो ना त्यांचा, मग सगळीकडेच असतो हे सेल. आणि इकडं पर्स वगैरे. सो आपण नंतर निवांत येऊया आणि घेऊया काहीतरी, एकतर कपडे एकतर काहीतरी घेऊच, कारण की आल्यानंतर घेणार नाही असं होणारच नाही. आणि मी घेतलं काहीच नाही आहे, बट मला बघायचं होतं, कारण की हे सोबत असताना एवढ्या काही घेणं होत नाही, म्हणून नंतर निवांत येऊया. कारण की तो सेल आत्ता जस्ट स्टार्ट झालेला आहे, आता जुलै मंथमध्ये स्टार्ट झालेला आहे आणि तो अजून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तरी राहील. सो आणि इकडं हा आपला रूटच आहे कुठंतरी जायचा यायचा. सो आपण एक दिवशी येऊया आणि खरेदी करूया. सो आम्ही आता पोचलो आहे घरी आणि इकडं बघा तुम्ही यांची मंचुरियन नाही आहे, काय सोयाबीन पार्टी चालू आहे इकडं. काय म्हणता हो याला? चायनीज भेळ म्हणता याला. चायनीज भेळची पार्टी चालू आहे, तर तुम्ही पण या चायनीज भेळ खायला. आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोलली होती काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट घडणार म्हणजे आम्ही करणार होतो, बट आम्हाला दवाखान्यात जावं लागलं आणि अनफॉर्च्युनेटली ती गोष्ट कॅन्सल झाली. सो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की करूया. सो तुम्ही तोपर्यंत चॅनलला बघत राहा प्रत्येक व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ पण आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आपण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.